सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र पावसकरनं केलेला आहे। आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळतंय। आरोपी दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्यानं यायचा असंही सूत्रांनी सांगितलंय। दादर येथील शिवाजी पार्कात असलेल्या मीनाताई ठाकरे पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी आता शिवाजी पार्क पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। बुधवारी सकाळी विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आणि त्यानंतर पोलिसांनी 7 टीम बनवत वेगानं तपासाला सुरुवात केली आणि रात्री उशिरा आरोपीला ताब्यात देखील घेतलं। सध्या हे प्रकरण प्रचंड संवेदनशील असल्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी खबरदारी म्हणून आपली एक टीम रात्रभर या ठिकाणी तैनात ठेवली। 2 पुरुष आणि 4 महिला कॉन्स्टेबल या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। सध्या या प्रकरणी पुढचा तपास सुरू असून थोड्याच वेळात ठाकरेंचे शिवसैनिक यांच्या वतीनं सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची बुधवारी विटंबना केल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर पोलिसांनी या संबंधित प्रकरणी तत्काळ कारवाई करत 7 ते 8 टीम तैनात केल्या होत्या आणि एका टीमनं रात्री उशिरा एका आरोपीला ताब्यात देखील घेतलेला आहे। सध्या या आरोपीची चौकशी सुरू आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीनं सदर गुन्हा केल्याची देखील कबुली दिल्याची माहिती आहे। दुसरी महत्त्वाची बाब, सध्या हे प्रकरण प्रचंड संवेदनशील आहे आणि त्यामुळे पोलिसांची एक टीम जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये रात्रभर या ठिकाणी दाखल करण्यात आली होती। सीसीटीव्ही आहे, हा सीसीटीव्ही बंद असल्यामुळे संपूर्ण प्रकरणी जो आरोपी आहे त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते मिळू शकलेले नाही आहेत। त्यामुळे काही वेळानंतर हा सीसीटीव्ही बदलण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कुठेतरी आपल्या संपत्तीच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत आहेत असं देखील त्याचं म्हणणं आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आपण पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेलो होतो, मात्र आपली तक्रार घेतली नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य केलं गेलंय अशी देखील एक बाब समोर आली आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतरची बातमी आहे महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या महामंत्राची। उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनात शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आलंय आणि यावेळी जो आपल्यासोबत येईल